तालुक्यात युरियाची टंचाई, शेतकरी त्रस्त, खत केंद्रांवर लांबच लांब रांगा। खरीप हंगामातील पिकांना युरियाची गरज असताना सिन्नर तालुक्यात युरिया खताचा तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। बाजरी, मका, सोयाबीन पिकांसाठी युरियाची मागणी वाढली असून उपलब्ध साठा अपुरा असल्याने अनेक खत विक्रेते केंद्रांवर शेतकऱ्यांना लांबच लांब रांगा लागत आहेत। युरिया मिळण्यासाठी शेतकऱ्यांना पहाटेपासून खत केंद्रावर थांबावे लागत आहे। मात्र एका आधार कार्डवर केवळ एकच गोणी युरिया देण्यात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे। पिकांच्या गरजेनुसार पुरेसा युरिया मिळत नसल्याची तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। दरम्यान युरिया खरेदी करायचं असल्यास इतर खतेही सोबत घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। खत विक्रीतील या कथित लिंकिंग प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। युरियाच्या टंचाईची तातडीने दखल घेऊन तालुक्यात मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा अशी खत विक्रेत्यांनी लिंकिंग प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आवाड यांचा रिपोर्ट। नमस्ते, मी दोडी बुद्रुक येथील शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला विनंती करतोय की सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खरीपाची लागवड झालेली आहे। त्यामध्ये मका सारखं पीक आहे, बाजरी सारखं पीक आहे की ज्या पिकाला युरिया सारख्या खताची अत्यंत गरज आहे, परंतु युरियाची फार मोठ्या प्रमाणामध्ये गेली 4 महिन्यापासून टंचाई निर्माण झालेली। यापूर्वी तरी ठीक आहे, पण खरीपाची लागवड झाल्यापासून युरियाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे, परंतु तसा पुरवठा काही कृषी विभागाकडून झालेला दिसत नाहीये। माझी कृषी विभागाला विनंती आहे की जी युरियाची किंमत आहे त्या किमतीप्रमाणेच MRP जी आहे युरियाची, त्या MRP प्रमाणेच युरिया खताचा कृषी विभागाने मोठ्या प्रमाणात सिन्नर तालुक्यासाठी पुरवठा करावा। त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारचं लिंकिंग कंपन्या हल्ली गेली 1-1.5 वर्षापासून आपण बघतोय, कंपन्या वेगवेगळ्या युरियाच्या गुणी बरोबर वेगवेगळ्या खतांची, वेगवेगळ्या लिक्विड खतांची लिंकिंग करतं आणि ही लिक्विड खतं घेतली तरच तुम्हाला युरिया मिळेल। अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची अडवणूक न करता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून दिला पाहिजे असं मला वाटतं। पाठीमागे मका हे पीक आहे बघा, ते पीक युरिया वाचून पिवळं पडलेले आणि त्याची वाढ पण खुंटलेली आहे। आता पाऊस चांगल्या प्रमाणामध्ये पडतोय, परंतु खत नसल्या कारणानं त्याची वाढ पाहिजे तशी झालेली नाही। म्हणून पुनश्च माझी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाला विनंती की आपण सिन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये युरियाचा पुरवठा करावा, तोही विदाऊट लिंकिंग करावा अशी मी स्वतः सिन्नर तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या वतीनं कृषी विभागाला विनंती करतोय। सिन्नर तालुक्यात युरियाच्या मोठ्या प्रमाणात टंचाई असल्याचं पाहावयास मिळत आहे। आज आपण सिन्नर तालुक्यातील पंचायत समिती कृषी अधिकारी नंदकुमार आयरे साहेब यांच्याशी बोलूया। काय परिस्थिती युरियाची? नमस्कार, मी नंदकुमार आयरे, कृषी अधिकारी, पंचायत समिती सिन्नर तालुक्यातले खरीप हंगामाचे 58,000 हेक्टर क्षेत्र आहे। त्यासाठी आपल्याला विविध प्रकारचे 15,500 मेट्रिक टन खतांची गरज असते। यामध्ये युरिया, DAP, MOP, सिंगल सुपर फॉस्फेट आणि इतर काही कॉम्प्लेक्स खतं आहेत। यासाठी आपल्या सिन्नर तालुक्याला आज रोजी 59 केंद्रांमध्ये, कृषी केंद्रांमध्ये 238 मेट्रिक टन युरिया शिल्लक आहे, त्याचं वाटप चालू आहे। त्या व्यतिरिक्त कृषी उद्योग, DMO आणि MCDC यांच्याकडे आपण 50% बफर स्टॉक माननीय कलेक्टर साहेबांच्या यांच्या परवानगीने रिलीज झालेला आहे। तो सगळ्या दुकानामध्ये पोहोचलेला आहे। शेतकरी लाईनीमध्ये युरिया वगैरे खरेदी करत आहेत। अजून राहिलेला उरला 50% युरिया एवढ्या 2-3 दिवसामध्ये कलेक्टर साहेबांच्या परवानगीने रिलीज झाला तर युरियाचं वाटप सुरळीत होईल, कुठल्याही इतर खतांची टंचाई नाही। युरियाचं लिंकिंग होते, त्याच्यावरती प्रत्येक कोण दिली जाते किंवा मग लिक्विड खत दिले जाते, कितपत सत्य? खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व विक्रेत्यांचे आपण 1 दिवसाचं प्रशिक्षण घेऊन सगळ्यांना जादा दराने विक्री होणार नाही, तसेच लिंकिंग बाबतीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास आम्ही सक्त कारवाई करू अशा सूचना दिलेल्या आहेत। अजूनपर्यंत तरी ज्या लेखी स्वरूपामध्ये किंवा तोंडी काही लिंकिंगच्या बाबतीमध्ये जादा दराने तक्रारी आल्या नाहीत, तशा तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित विक्रेत्यावर आम्ही कठोर कारवाई करू। नक्कीच साहेबांच्या म्हणण्यानुसार लवकरच आपल्याला युरियाचा पुरवठा होईल आणि असे आपण आशा बाळगू। टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी नवनाथ आवाड।